नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 82 तालुक्यातल्या 1165 ग्रामपंचायतींवर कुणाचं वर्चस्व राहणार हे आज स्पष्ट होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक बड्या नेत्यांची ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतायत. आपण थेट आपल्याला पाहायला मिळतं. राहिलं गांधी परिवाराला परिवारवाद म्हणून वारंवार हिनवलं जात आहे. जे समर्पण गांधी परिवाराचं या देशाच्या प्रती राहिलेलं आहे आणि ते अनेकदा कृतीमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्याला लक्षात असेल की UPAच्या पहिल्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात सरकार आलं, पण त्यावेळेस विरोधकांनी एक विदेशी नागरिक या देशाची प्रधानमंत्री होऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक लोकशाहीला काळीमा फासणारा, कारण की ती या देशाची सून होती, ती निवडून आलेली होती, पण लोकशाहीला काळीमा फासणारी मानसिकता ठेवणारी विरोधक. नाना पटोले बोलत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली होतीच. निकाल लागतायत आज 18 जिल्ह्यांमधल्या 82 तालुक्यातील 1165 ग्रामपंचायतींवर. कुणाचं पारडं जड असणार, कुणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार हे आज स्पष्ट होईल. मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्याचं दिसतंय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या मतदानाअंती जनतेनं कुणाच्या पारड्यात किती मतं टाकली आहेत हे समोर येणार आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कुणाचं वर्चस्व असेल हे पाहावं आता लागणार आहे. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. नागपूरचे आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, या ग्रामपंचायत निवडणुकांना आता कमालीचं महत्त्व आलेलं आहे, कारण शिवसेना फुटल्यानंतर आता दोन वेगळे पक्ष तयार झाले आणि या दोन वेगळ्या पक्षांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीची ही चुरस या निवडणुकांमध्ये, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते की काय, अशी चर्चा होती. विदर्भात नेमकी काय स्थिती? अजिंक्य, निश्चित अत्यंत चुरशीचे हे सगळे सामने आहे किंवा ही संपूर्ण निवडणूक आहे. जर का आपण बघायचं झालं तर भाजपच्या संपूर्ण राज्यामध्ये पालकमंत्री घोषणा झाल्यानंतर या पहिल्यांदा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे. विशेष करून विदर्भामध्ये जर का बघितलं तर आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साधारण 6 जिल्ह्यांचा पालकमंत्री पद आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे. त्यामुळे या दोन नेत्यांची या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सोबतच विशेष करून यवतमाळमध्ये संजय राठोड यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की संजय राठोड विरुद्ध त्यांच्याच बंजारा समाजामधनं शिवसेनेचा दुसरा गट त्यांच्या विरुद्ध उभा झाला होता. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये संजय राठोड विरुद्ध दुसरा गट म्हणजे उद्धव ठाकरे गटांची शिवसेना, या दोनमध्ये रंगत पाहायला मिळत आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातल्या कुही तालुक्यामध्ये आम्ही आहे. कुही तालुक्याची निवडणुकीची यावेळेची जी विशेषता आहे की गोशे खुर्द प्रकल्पग्रस्तांचे जे गाव आहे त्या सर्व गावांच्या निवडणुका इथे होत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये कुही तालुक्यामधल्या 8 आणि भिवापूर तालुक्यामधल्या 6 अशा एकूण साधारण 14 ज्या ग्रामपंचायती त्या गोशे खुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या ग्रामपंचायती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचं नेमकं मत कोणाच्या बाजूने आहे किंवा त्यांचा रोष कोणाच्या बाजूने आहे, ते सध्या कोणाच्या बाजूने किंवा कोणत्या पक्षाचं समर्थन करतात ते देखील या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. सध्या आत्ताच मतमोजणीला सुरुवात होत आहे, प्राथमिक सुरुवात, कारण की स्ट्रॉंग रूम थोड्या वेळा आधीच ओपन करण्यात आलेली आहे. सध्या आंबोरा आणि सिरसी या 2 गावच्या ग्रामपंचायतच्या मतमोजणीला सुरुवात होत आहे. त्यांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आतमध्ये गेलेले आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच काल देखील अत्यंत शांततेमध्ये निवडणुका पार पडल्या. विदर्भातला जर का विचार करायचा झालं तर गडचिरोली हा असा एक जिल्हा आहे, तिथे आज मतमोजणी होणार नाही, तिथे उद्याला मतमोजणी होणार आहे. मात्र उर्वरित 10 जिल्ह्यामध्ये आज मतमोजणी होत आहे. त्यामुळे विशेष करून नाना पटोले हे विदर्भात येतात, चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भात येतात. त्यामुळे या दोन प्रदेशाध्यक्ष
अध्यक्षांच्या प्रतिष्ठा तर पणाला लागलेला आहे। सोबतच जे नवीन पालकमंत्री आहे, जे नवीन पालकमंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्या त्या जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी देखील त्या पालकमंत्र्यांवर असणार आहे। त्यामुळे विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतच्या निवडणुका यावेळेस होत्या। साधारण 80 ग्रामपंचायतच्या निवडणुका या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध विजय वडट्टीवार असा सामना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण पहिल्या 1 तासानंतर चित्र स्पष्ट होऊन जाईल की विदर्भातल्या जनतेने कोणाला साथ दिली। विशेष करून विदर्भामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत पाहायला मिळते। मात्र काही ठिकाणी अशा गट ग्रामपंचायती आहे किंवा काही ग्रामपंचायती आहे जिथे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये थेट लढती देखील पाहायला मिळू शकतात। तुषार, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आपल्या सोबत आपले नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार आहेत, पालघरचे प्रतिनिधी विजय राऊत देखील आहेत। निलेश, सुरुवातीला आपल्याकडे येतो। नंदुरबारमध्ये जवळपास 200 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि तिथं नेमकं कोणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार हे पाहायचंय। 4 तालुक्यातले हे निवडणुकीचे निकाल आहेत। कशा पद्धतीनं चित्र स्पष्ट होईल असं वाटतं? काय स्थिती आहे नंदुरबारमधली? निलेश यांच्याशी आपला संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र तत्पूर्वी आपण जाऊया पालघरमधली स्थिती नेमकी काय हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय राऊत देखील आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, आपण पालघरमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा घेऊया। पालघरमधली नेमकी काय स्थिती आहे? कुणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार? नक्कीच अजिंक्य, आपण बघितलं असेल की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ही ग्रामपंचायतीची निवडणूक होती आहे। काल अतिशय शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी मतदान जे आहे ते पार पडलं। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 342 ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी निवडणूक होती, परंतु 10 सरपंच जे आहेत जनतेतनं निवडणारे ते बिनविरोध या ठिकाणी निवडून आले। तर एका ग्रामपंचायतीवरती अर्जही दाखल नाही झाला, परंतु 331 ग्रामपंचायत ज्या आहेत सरपंच पदाच्या त्याचं या ठिकाणी जे आहे मतमोजणी जी सुरुवात झालेली आहे। परंतु प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेले पाहायला मिळते। म्हणजे शिंदे गट जो आहे, शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा असेल किंवा उद्धव बाळासाहेब शिवसेना, यांचं सगळ्यांची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली पाहायला मिळते। जर आपण विचार केला विक्रमगड भागातला, कारण विक्रमगड भागामध्ये वर्चस्व जर बघितलं तर राष्ट्रवादीचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण त्या ठिकाणी 3 तालुके आहेत विक्रमगड मतदारसंघामध्ये, जव्हार असेल, मोखाडा असेल आणि विक्रमगड असेल, त्या ठिकाणी देखील प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली आहे। परंतु मोखाड्यामध्ये जर आपण बघितलं चित्र तर स्पष्टतः शिंदे गट जो आहे त्या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळेल। कारण मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे गटाने या ठिकाणी ताकद लावली ती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी लक्ष होतं। त्यानंतर जर आपण बघितलं तर तलासरीमध्ये जर बघितलं तर 11 ग्रामपंचायत होत आहेत, निवडणूक झालेली आहे। आज मतमोजणी सुरू झालेली आहे, परंतु CPMचा ह्या ठिकाणी बालेकिल्ला मानला जातो। 11 ग्रामपंचायतमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। कारण काही वेळातच 1 तासभरामध्ये हे निकाल जे आहेत ते आपल्या हाती येतील, हाती यायला सुरुवात होईल। आता मतमोजणीला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, परंतु नेमकी बाजी कोण मारते ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट जर ह्या ठिकाणी जर दुसरी सांगायची झाली तर ह्या ठिकाणी 4ही पक्षाची म्हणजे BJP असेल, शिवसेना असेल आणि शिंदे गट असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ह्या सगळ्याच पक्षाची जी आहे प्रतिष्ठा ह्या ठिकाणी पणाला लागलेली आहे। कारण मतदार राजांनी कुणाच्या पेटीत किती कौल दिला हा आपल्याला थोड्या वेळात हाती यायला सुरुवात होईल। अजिंक्य, बरं विजय, असेच आमच्या सोबत राहा। पुन्हा एकदा येणार आहे मी आपल्याकडे। या महत्त्वाच्या सगळ्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर निलेश पवार आपले नंदुरबारचे प्रतिनिधी देखील आपल्याला या संदर्भातली नंदुरबारमधली माहिती निश्चितपणे देतीलच। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, आपण विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधली स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार या 2 नेत्यांचा मंत्र्यांचा उल्लेख आपण केला। भाजप विरुद्ध इतर पक्ष असं चित्र या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार निश्चित। संबंधित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित अजिंक्य, जर का आपण भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर भंडारा या जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपची थेट लढत पाहायला मिळते। गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत पाहायला मिळते। फक्त यवतमाळ जर जिल्हा सोडला आपण, जिथे संजय राठोड विरुद्ध शिवसेनेचा दुसरा गट म्हणजे त्यामध्ये सुनील त्यांचे जे पोरागडचे जे सुनील महाराज आहेत त्यांनी देखील एक वेगळा गट स्थापन केला होता, त्यामुळे ते विरुद्ध संजय राठोड
मावळ अशी तिथे लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। पण महत्त्वाची गोष्ट की आपण जर बघितलं तर विशेष करून काँग्रेस असो किंवा भाजप असो राज्यातल्या दोन मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भात येतात, त्यामुळे या दोन नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली। त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असेल। महत्त्वाची गोष्ट की या ग्रामपंचायत निवडणुका यासाठी देखील महत्त्वाच्या असतात, कारण की हेच जे निवडून आलेले जे उमेदवार असतात ते पुढे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावून देतात, कारण की त्यांना माहित असतं की ग्रामपंचायतचे सरपंच असेल किंवा इतर उमेदवार असेल हेच मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असेल यामध्ये पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात, ते थेट लोकांमध्ये जात असतात। त्यामुळे कुठेतरी प्रत्येक पक्ष आपली ताकद या निवडणुकीमध्ये झोकून देतो। यावेळी देखील आपल्याला तसंच पाहायला मिळालं की विदर्भात विशेष करून भाजपने पूर्ण ताकद या निवडणुकीसाठी झोकून दिलेली होती, सोबतच काँग्रेसने देखील पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये झोकून दिलेली होती। आणि यावेळेस तर यवतमाळ जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतच्या निवडणुका विदर्भामध्ये 80 ग्रामपंचायतमध्ये तिथे मतमोजणी आज होत आहे। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध विजय वडेट्टीवार दोन आजी आणि माजी पालकमंत्र्यांमध्ये तिथे थेट लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यवतमाळ जिल्ह्यातच जिथं आणखी रंगतदार असणार आहे, कारण की तिथे बंजारा समाजामध्ये दोन गट पडलेले आहे। पोहरादेवी गटाचे सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये ते सामील झाल्यामुळे संजय राठोड यांचा गट विरुद्ध सुनील महाराज यांचा गट असे दोन गट तिथे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अत्यंत रंगतदार वळणावर या संपूर्ण रंगतदार लढती निवडणुका बघायला मिळतील आपल्याला आणि त्यातच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे। त्यामुळे याचे नेमके काय परिणाम पाहायला मिळतात हे देखील आपल्याला पाहायचे। आपण पुन्हा एकदा पालघर मधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। विजय देसाई आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, आपण पालघर मधली स्थिती ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातली जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पालघरमध्ये नेमकं कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। विजय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये मी आता आहे। वसईचं जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी आहे। या वसई तालुक्यामध्ये टोटल 11 ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक होते। 11 ग्रामपंचायतीमध्ये 31चे जे सरपंचचे सदस्य आहेत ते आपलं नशीब आजमावत आहेत। तसंच 119 सदस्य पदासाठी 269 उमेदवार हे रिंगणात आहेत। त्यांचे आता मतपेटीत बंद झालेले आहेत आणि यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल। परंतु आता जर ह्या ठिकाणाची ताजी घटना आहे की या ठिकाणी जेव्हा उमेदवारांना आतमध्ये येऊ दिलं जात होतं त्यावेळी एक मोठा गोंधळ निर्माण झाला होता। माजी खासदार आणि पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी तहसीलदार यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जी ओळखपत्राची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी सदोष होती आणि कालच त्यांना सांगायला पाहिजे होतं की प्रत्येकाला फोटो अनिवार्य आहे। इथे फोटो नसल्यामुळे थोडासा गोंधळ झाला होता, परंतु आता ती परिस्थिती निवळलेली आहे। थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बरं, या मतमोजणीकडे आपलं बारीक लक्ष असणारच आहे। विजय, तुम्ही देखील त्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। आपण पाहतो आहोत पालघरमध्ये चुरस आहे खूप। कोणत्या पक्षाचं वर्चस्व पालघरमध्ये राहणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। विदर्भात देखील नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व प्रस्थापित होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत। निलेश, नंदुरबार मधली स्थिती नेमकी काय? कुणाचं वर्चस्व राहणार? 206 ग्रामपंचायतींच्या सगळ्या रणधुमाळी रंगल्या होत्या आणि त्यातील 6 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहे। 4 तालुक्यांमध्ये या सगळ्या निवडणुका होत आहे। नवापूर असेल, तळोदा असेल, अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, हा सगळा बालेकिल्ला खऱ्या अर्थानं काँग्रेसचा गड मानला जातो। तळोदा तालुक्यात गेली काही वर्ष भाजपाचं प्रभुत्व राहिलेलं आहे, त्यामुळे सरळसोट लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे, लढणार असं आहे। रात्री उशिरापर्यंत म्हणजे काल आपण बघितलं तर नंदुरबार मध्ये रात्री 9 वाजेपर्यंत मतदान झाल्याचं चित्र काल दिसून आलेलं होतं। मतदारांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या, त्यामुळं 82% अधिक मतदान झालेलं आहे। त्यामुळं नेमका कौल कोणाच्या पारड्यात मतदारांनी टाकला आता 1-2 मिनिटात स्पष्ट होईल। मतमोजणीला देखील सुरुवात झालेली आहे। जे काही माजी मंत्री के.सी. पाडवे आहेत, सध्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित आहेत, यांच्यासारख्या मोठे मोठे जे नेते आहेत
त्यांची खऱ्या अर्थाने या निवडणुकांमधून प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जिल्ह्याचं नेतृत्व ते करतात. नेमकं कोण आणि कोणाच्या बाजूने हे सगळे निकाल येतात हे काही वेळात स्पष्ट होईल. ठीक आहे निलेश, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि नंदुरबार मधली स्थिती नेमकी काय आहे आपण वेळोवेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न करूच. या नागपूर मधली विदर्भातली स्थिती देखील आपण निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुषार, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो. स्थानिक पातळीवरचे प्रश्न ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महत्त्वाचे असतातच, पण गेले काही दिवस आपण पाहतो सातत्यानं अतिवृष्टीचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसला, त्याचे पडसाद आणि त्यातच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या बाबींचे पडसाद या निवडणुकीमध्ये उमटतील असं वाटतं. अजिंक्य, निश्चितच खरं तर ग्रामपंचायतच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाही, मात्र गटागटाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुका लढल्या जातात आणि प्रत्येक पक्षाचा आपापला गट असतो. विशेष करून जर का आपण बघितलं तर मागच्या वर्षी असो किंवा यावर्षी असो, ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, विशेष करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. मागच्या वर्षी ते शेतकऱ्यांचे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक भागामध्ये रोष पाहायला मिळत आहेत. सोबतच ज्या स्थानिक पायाभूत सुविधा असतात, विशेष करून हे जे आता ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये निवडणुका होत आहेत ते प्रकल्पग्रस्त गाव आहेत, जे गोसेखुर्द धरणामुळे प्रकल्पग्रस्त झाले आणि त्यांचं पुनर्वसन झालं, त्या भागामध्ये या निवडणुका होत आहे. तिथे नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणामध्ये सुटसुटाट आहे किंवा नागरिक वंचित आहे. त्यामुळे त्या असे जे मुद्दे असतात, स्थानिक मुद्दे असतात, विशेष करून शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, स्थानिक रस्त्यांचा प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असेल, त्या गावातल्या शाळेचा प्रश्न असेल, विकासाच्या आधारावर तर निवडणुका होते, पण गटागटाचं राजकारण अत्यंत प्रभावी असतं. कोणत्या पक्षाचा गट कोणासोबत बसतो आणि त्यांचे समीकरण कशा प्रकारे जुळलेले असतात हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतो. अनेक वेळा राज्याच्या राजकारणामध्ये जे परस्पर विरोधी पक्ष असले त्या पक्षांचे दोन गट कधी कधी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही अत्यंत रंगतदार निवडणूक असते. चिन्हाच्या व्यतिरिक्त जरी असली तरीही प्रत्येक पक्ष आपापला गट लढवत असतो. त्यामुळे एक अंदाज येऊन जातो की सध्या जे हवा करते म्हणजे स्थानिक स्तरावर कोणत्या पक्षाची हवा चालती आहे किंवा हवा आहे याचा अंदाज आपल्याला ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून येतो. अजिंक्य. तुषार, धन्यवाद. आपण देखील या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल आणि याबद्दलचे अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. विजय राऊत, विजय देसाई आपले प्रतिनिधी पालघरमधले, त्यांनी देखील या संदर्भातली माहिती आपल्याला दिली. ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. याबद्दलची सगळ्यात वेगवान, सगळ्यात अचूक बातमी प्रेक्षकांपर्यंत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत. पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूया. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार आहे आणि या मतदानाची राज्यात संपूर्ण तयारी पार पडलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं मुख्यालय टिळक भवनमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडेल. राज्यभरातील 561 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत हे मतदान होईल. We have discussed in the elections or whatever we have said, it is friendly, there is nothing, and together we have to build the party. So I think that everybody will forget after election. So would you wish Mr. Tharoor also good luck? Would you wish Mr. Tharoor a good luck today? No, he telephoned me. He said good luck. I also said same to you. Tharoor is seen as a candidate of change, but you have said that you will. And don't talk, that is over. Now we are voting and you are. हक्कासाठी सुद्धा याचा उपयोग होईल. राहुल गांधी यांनी याआधी युवा चेहरा म्हणून पुढे आले होते आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार ते होणार होते, परंतु तो युवा चेहऱ्याचा छाप त्यावेळेस पाहायला मिळाला नाही. राहुल गांधींनी माघार घेतली, त्यामुळे काँग्रेस कुठे ना कुठे बॅकफुटवर आली. आता राहुल गांधी यांची पदयात्रा आहे, संघर्ष आहे, त्यामुळे असं वाटतं की 2024 निवडणुकीमध्ये फायदा होईल. मला असं वाटतं राजकारणामध्ये चढ उतार हे असतात, त्यामुळं त्याचं विश्लेषण माघार घेतली किंवा पुढाकार घेतला एवढ्यापुरतं मर्यादित ते करता येणार नाही. आणि आज काँग्रेस पक्षाला सगळ्याच काँग्रेसजनांच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि ते सगळे प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी त्याचं केंद्रबिंदू आहेत, त्यामुळं निश्चितच ते प्रेरणादायक ठरेल. मला असं वाटतं की त्यांनी देखील या भावना व्यक्त केलेल्या आहेत की आपल्याला सगळ्यांना मिळून काँग्रेसजनांना आणि जनसामान्यांना हा लढा उभा करावा लागेल. त्या दिशेनं ते वाटचाल करतायत
आणि भारत जोडो यात्रेला जो प्रतिसाद मिळतो आहे, मला असं वाटतं की लोकशाहीच्या नांदीची ही सुरुवात आहे. G23चे काही सदस्य होते, त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या विरोधात बंडखोरी करण्यासारखा एक प्रयत्न केला होता. परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते, या निवडणुकीवर G23 ज्या नेत्यांचा आहे तो प्रभाव मात्र कायम असं या एकंदरीत पाहायला मिळतं. मला असं वाटतं की म्हणजे हा जो काही शब्दप्रयोग अलीकडं पुढे आलेला आहे, याचा शोध कोणी लावला आहे हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे. त्यामुळं असं काही आमच्या पुढे नाही, आमच्या पक्षांतर्गत बैठकांमध्ये कधी अशी चर्चा होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आपण पुढे पाहायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करण्यास सुरुवात केलेली आहे. सर, एक प्रश्न आणखी आहे की G23चा उमेदवार शशी थरूर आणि त्यानंतर गांधी कुटुंबियांचा उमेदवार मल्लिकार्जुन खरगे, हे तर मान्य करता तुम्ही? नाही, असं नाही आहे. शशी थरूर जी हे देखील काँग्रेसचे सदस्य आहेत, मल्लिकार्जुन खरगे जी हे काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यामुळं आणि या निवडणुकीमध्ये ज्याला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तो ही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळं आणि ही जिम्मेदारी काही लहान नाही, ही मोठी जिम्मेदारी आहे. आज भारत देशामध्ये जो म्हणजे सर्वात ज्येष्ठ पक्ष आपण असं म्हणूया, काँग्रेस पक्ष म्हणून त्याची गणना आपल्याला करावी लागेल आणि त्या पक्षाचं अध्यक्ष होणं आणि मग ती जिम्मेदारी निभावणं हे काही साधं काम नाही. त्यामुळं हे दोन्हीही नेते या निवडणुकीमध्ये उभे आहेत. मला असं वाटतं की मतदार त्यांचा कौल कुणाला देतील हे लवकरच लक्षात येईल. एक शेवटचा काँग्रेसचा अध्यक्ष नेमका कोण होणार याची उत्सुकता देखील सगळ्यांना लागून राहिलेलीच आहे. याबद्दलच्या बातम्या आपण पाहणारच आहोत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातनं पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे. तळोदा तालुक्यातील आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व असल्याचं आता समोर आलेलं आहे. ग्रामपंचायतींचा पहिला निकाल हाती आलेला आहे. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातून हा पहिला निकाल हाती आलाय. तळोदा तालुक्यातल्या आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतवर सर्वात पहिला निकाल ग्रामपंचायत निवडणुकांचा कौल कुणाला, हे चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिला जो निकाल आहे हा समोर येताना दिसतोय. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातल्या आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. निलेश पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. निलेश, नंदुरबार मधला पहिला निकाल हाती आलाय. आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व. खऱ्या अर्थानं जिल्ह्यात चुरस ही काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे आणि तळोदा तालुक्यातला आमलाड जे गाव आहे त्याचा निकाल अल्फाबेटनुसार ही सगळी मतमोजणी होत असल्यानं आमलाडचा पहिला निकाल लागलेला आहे आणि आमलाडच्या सरपंचांनी स्वतः आपण भाजपचे असल्याचं सांगितल्याने हा सगळा निकाल भाजपच्या बाजूने गेल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणखीन काही वेळा जिल्ह्यातले काही निकाल स्पष्ट होतील, त्यानंतर खरा उलगडा होईल. मात्र जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजपानं खातं खोलल्याचं चित्र या पहिल्या निकालावर तरी स्पष्ट होत आहे. बर निलेश, इतर जी निकाल आहेत त्या संदर्भातले अपडेट्स देखील सातत्यानं तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत. मात्र न्यूज 18 लोकमतवर हा सर्वात पहिला निकाल नंदुरबार जिल्ह्यातला समोर येताना दिसतोय. तळोदा तालुक्यातल्या आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. हळूहळू या संदर्भातले निकाल वेगवान स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असणारच आहे. मात्र आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. हा पहिला निकाल ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा. आणि यानंतर आणखीन एक पुढची ब्रेकिंग न्यूज. नागपूर जिल्ह्यातला ग्रामपंचायतीचा पहिला निकाल समोर आलेला आहे. नागपूरमधल्या अंभोरा ग्रामपंचायतीत काँग्रेस समर्थित राजू कुकडे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यामुळं अंभोरा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं दिसतंय. नागपूर जिल्ह्यातला हा पहिला निकाल समोर येतोय. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, पहिला निकाल हाती आलाय नागपुरातला.
निश्चित अजिंक्य पहिला निकाल हा काँग्रेसच्या बाजूने आपल्याला जाताना दिसत आहे. आंबोरा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या 2 उमेदवारांमध्ये जी लढत झाली त्यामध्ये काँग्रेस समर्थित राजू कुकडे हे विजयी झाले असून त्यांनी भाजप समर्थित रामेश्वर बावनकुळे यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याचा जो पहिला निकाल आलेला आहे तो कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने आपल्याला जाताना दिसत आहे. त्यामुळे आणखी उर्वरित ग्रामपंचायतच्या निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. पण जे पहिलं खातं आहे ते काँग्रेसने उघडलेलं आहे असं म्हणावं लागेल. आंबोरा गाव हे पुनर्वसनग्रस्त गाव आहे. म्हणजे गोसेखुर्द धरणाचं जे ग्रस्त आहे त्यांचं पुनर्वसन झालेलं गाव आहे. त्या गावामध्ये अनेक नागरी सुविधांचा नागरिकांना त्रास आहे, अभाव आहे. त्यामुळे जो पहिला कल आपल्याला पाहायला मिळतो तो कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने नागपूरमध्ये आपलं खातं उघडलं असं म्हणावं लागेल. बर तुषार, याच संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. इतरही काही निवडणुकीचे निकाल हे समोर येताना दिसत आहेत. मात्र नागपूर जिल्ह्यातला जो पहिला ग्रामपंचायतीचा निकाल हाती आलाय, अंभोरा ग्रामपंचायतीत काँग्रेस समर्थित उमेदवाराचा सरपंच पदाच्या निवडणुकीत विजय झालेला आहे. काँग्रेसनं आपलं वर्चस्व अंभोरा ग्रामपंचायतीवर प्रस्थापित केल्याचं दिसतंय. या पुढचे निकाल नेमके कशा पद्धतीनं लागतात यावर देखील आपलं बारीक लक्ष असणारच आहे. तुषार, तुर्तास धन्यवाद. आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि या निकालांसंदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणार आहोत. नंदुरबारमधला निकाल आपण पहिला नागपूर जिल्ह्यातला पहिला निकाल देखील समोर येताना दिसतोय. अंभोरा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचं वर्चस्व. पुढची बातमी बघूया. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये महत्त्वाची बैठक होतीये. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना वेट अँड वॉचचे आदेश दिले गेलेले आहेत. सकाळी 11:30 वाजता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. भाजप आपला उमेदवार मागे घेणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, मुरजी पटेल यांना वेट अँड वॉचचे आदेश दिले गेलेत. भाजप आपला उमेदवार मागे घेणार आहे का? काय नेमक्या घडामोडी? अजिंक्य, आपण काल जर बघितलं तर काल रविवारचा दिवस असताना सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याबद्दल किंवा उमेदवारी अर्ज जो मागे भरलेला आहे तो मागे घेण्याबद्दल विनंती केलेली होती. भारताच्या महाराष्ट्राची विशेषतः संस्कृती राहिलेली आहे की जेव्हा कुठलाही एखादा आमदार हा दिवंगत होतो किंवा त्याचा मृत्यू होतो तर अशा वेळेला त्याच्या कुटुंबियांपैकी जर कोणी उभं असेल त्या निवडणुकीला तर साधारणपणे इतर पक्ष त्या ठिकाणी उमेदवार देत नाहीत. परंतु या पोटनिवडणुकीच्या बाबतीत आपण बघितलं की भाजपच्या वतीनं अर्ज भरण्यात आलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा पत्रकार परिषद मध्ये असं म्हटलंय की ही निवडणूक बिनविरोध झाली तर बरं होईल, कारण कालावधी अगदी कमी आहे. 1.5 वर्षाचा कालावधी राहिलेला आहे ही विधानसभा विसर्जित व्हायला. आणि अशा वेळेला केवळ 1.5 वर्षासाठी उमेदवार देणं, निवडणूक घडवून आणणं हे खूप चुकीचं ठरेल असं त्यांनी सुद्धा म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे भाजपवर एक दबाव तयार होतो आहे की त्यांनी त्यांचा भरलेला अर्ज मागे घ्यावा. आणि त्याच दृष्टीनं मुरजी पटेल यांना वेट अँड वॉच असं सांगण्यात आलेलं आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मुरजी पटेल अर्ज मागे घेतात का हे बघावं लागेल. काल जेव्हा उपमुख्यमंत्र्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की उमेदवार जरी आमचा उभा असला तरीही शिंदे गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही आमच्या सोबत या निवडणुकीमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी सुद्धा संवाद साधावा लागेल, मला मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल. आणि त्या दृष्टीनं आज ही 11:30 वाजता वर्षा या निवासस्थानी बैठक होते असं एकूण दिसून येते. बर प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शिंदे आणि फडणवीसांची ही बैठक आता होतीये. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. मुरजी पटेल यांना वेट अँड वॉचचे आदेश दिले गेलेले आहेत. त्यामुळे भाजप आता आपला उमेदवार मागे घेणार आहे का याचीच उत्सुकता आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता समोर येताना दिसत आहेत. चंद्रपुरातले काही महत्त्वाचे निकाल हाती आलेले आहेत. 5 जागांचे हे निकाल आहेत. त्यामध्ये पित्तीगूड आणि कवडगोजी या 2 ग्रामपंचायतींवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय, तर जमनी आणि सवारी या 2 ठिकाणी भाजपनं विजय मिळवलेला आहे. तर मनोलीमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. चंद्रपुरातले हे 5 ग्रामपंचायत निकाल आपल्या हाती आलेले आहेत.
जमनी आणि सवारी या 2 ठिकाणी भाजपचा विजय झालाय, तर मनोलीमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे। या व्यतिरिक्त इतर 2 ठिकाणी काँग्रेसचा विजय झालाय। चंद्रपुरातली स्थिती काय जाणून घेऊया। हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। हैदर, काय नेमकी सध्याची स्थिती? आहे आणि अवघे 2-4 निकाल जे आहेत ते सध्या हातात आलेले आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे 88 ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये सध्या तरी राजुरा आणि मूल ब्रह्मपुरी या ठिकाणचे फक्त काही निकाल आहेत ते हातात आहेत। काँग्रेस, अपक्ष आणि भाजप आणि काँग्रेस हे 2 ठिकाणी काँग्रेस आहेत, 1 ठिकाणी भाजप, तर 2 ठिकाणी भाजप तर 1 ठिकाणी अपक्ष, अशा प्रकारे सध्या आता जे निकाल आहेत ते आलेले आहेत। राजुरा मतदारसंघ आहे, त्याच्या या मतदारसंघामध्ये सगळ्यात अधिक ह्या ग्रामपंचायती आहेत, 79 ग्रामपंचायती आहेत। त्याचे जे निकाल आहेत ते सध्या येणे सुरू झालेले आहे आणि या क्षेत्रात जे आहे ते काँग्रेसचं वर्चस्व आहे, म्हणजे काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यासोबतच गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि भाजप याचंही वर्चस्व आहे। त्याच्यामुळे आता ही जी अटीतटीची लढाई जी आहे ते इथे बघायला मिळेल। बरं हैदर, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत। मनोलीमध्ये अपक्ष उमेदवाराला विजय मिळालेला आहे, 2 ठिकाणी भाजप तर 2 ठिकाणी काँग्रेसला विजय मिळालाय। चंद्रपुरातल्या निकालानंतर आपण नंदुरबार मधले काही निकाल देखील हाती आलेले आहेत, त्याबद्दलची ही ब्रेकिंग न्यूज बघूया। नंदुरबार मधले आता एकूण 4 निकाल हाती आलेले आहेत, त्यापैकी 3 ठिकाणी भाजपनं विजय मिळवलाय। काँग्रेसला अद्याप खातं उघडण्यात यश आलेलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती 1 ग्रामपंचायत आल्याचं दिसतंय। नंदुरबार मधली स्थिती, 4 निकाल आतापर्यंत हाती आलेत, भाजपनं 3 ठिकाणी विजय मिळवलाय, तर काँग्रेसला अद्याप एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं एका ठिकाणी विजय मिळवलेला आहे। आताची ही नंदुरबार मधली स्थिती आपण पाहतो आहोत। आतापर्यंत 4 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आलेले आहेत, मात्र काँग्रेसला अद्याप एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती 1 ग्रामपंचायत आलेली आहे, तर भाजपनं 3 ठिकाणी विजय मिळवलेला आहे। नंदुरबार मधल्या 200 ग्रामपंचायत निकालांचं नेमकं काय याची उत्सुकता आहे सगळ्यांना। कशा पद्धतीनं नंदुरबार मधले हे निकाल लागतात, भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होईल नंदुरबार मध्ये असं बोललं जातंय। पण आता जो निकाल समोर येतोय, सुरुवातीचेच हे काही निकाल आहेत, अजून बरेच निकाल हाती यायचे आहेत, पण आतापर्यंत जी माहिती समोर येते, 4 जे निकाल आलेले आहेत त्यापैकी 3 ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालंय। पुढची बातमी नाशिक संदर्भातली, नाशिक ग्रामपंचायतींचेही निकाल जाहीर होत आहेत। उंबरपाडा दिगरचा निकाल जाहीर झालेला आहे आणि स्थानिक विकास आघाडीचा उमेदवार विजय झाल्याचं समोर येत आहे। उंबरपाडा दिगरचे सरपंच चिमन पवार आता असणार आहेत। स्थानिक पातळीवर ज्या आघाड्या होतात त्यांना देखील यश मिळताना दिसतंय। आता आपण पाहतो नाशिक ग्रामपंचायतींचाही निकाल आता जाहीर होतोय। उंबरपाडा दिगरचा निकाल समोर येताना दिसतोय आणि यामध्ये स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। चिमन पवार नावाचे हे स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार आहेत, ज्यांचा विजय झालाय। नाशिक मधला हा पहिला निकाल समोर येतोय। नाशिकमध्ये देखील कुठल्या पक्षाचं वर्चस्व राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उंबरपाडा दिगरचा निकाल सध्या हाती आलाय, ज्यामध्ये स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळवण्यात यश आलेलं आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, नाशिक मधला पहिला निकाल समोर आलाय। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा दिंगर या ग्रामपंचायतीचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे। चिमन लक्ष्मण पवार असं या विजयी उमेदवाराचा आहे। स्थानिक विकास आघाडीचा हा उमेदवार असून त्याचा विजय जो आहे तो आता निश्चित झालेला आहे। पहिल्या मतमोजणीचा पहिला टप्पा जो आहे तो या ठिकाणी पार पडतो आहे आणि त्या ठिकाणचा हा उमेदवार जो आहे तो विजयी झालेला आहे। आता त्र्यंबकेश्वर आणि पेठ या भागात देखील मतदान मोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात
मतमोजणी केंद्रांच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. नाशिकच्या पेठ असेल आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल या दोन ठिकाणी शिंदे गट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा जो लढा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर दिंडोरीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्याचं देखील या ठिकाणी मोठं प्राबल्य आहे सुरगाणा भागामध्ये आणि त्यामुळे आता या ठिकाणी नेमकं कोण विजयी होतं पुढच्या टप्प्यामध्ये कोणाचे जास्त उमेदवार निवडून येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातला 187 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हा उंबरपाड्याचा पहिला निकाल जो आहे तो समोर आला आहे. बर लक्ष्मण, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत. नाशिक मधला निकाल देखील आता समोर येतोय. आणखीही नाशिक मधले ग्रामपंचायतींचे निकाल येत्या काळात समोर येणार आहेत. आपण नाशिक मधला आढावा घेतला. रायगड मधली नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपण पाहणार आहोत. रायगड मधल्या माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माणगाव पन्हळघर बुद्रुकचा निकाल हाती आलेला आहे. माणगाव पन्हळघर बुद्रुकवर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विजय झालेला आहे. तर माणगाव देगाव मध्ये शेकापचा उमेदवार विजय झालाय. दोन निकाल हे आतापर्यंत हाती येत आहेत. एका ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झालाय, दुसरीकडे शेकापचा विजय झालेला आहे. रायगड मधल्या माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल देखील समोर येताना दिसत आहेत. माणगाव मधल्या पन्हळघर बुद्रुक मध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं वर्चस्व आता समोर येताना दिसतंय. तर दुसरीकडे माणगावच्या देगाव मध्ये शेकापचा उमेदवार विजय झालाय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ग्रामपंचायत निकालांच्या अपडेट्स आपण पुन्हा एकदा पाहतो आहोत. नागपूर मधला दुसरा निकाल आता समोर येताना दिसतोय आणि हा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे. कुही तालुक्यातल्या सिरसी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. काँग्रेस समर्थित नंदा दाभाड दुबके यांचा विजय झालाय. भाजप समर्थित तारा भोयर यांचा 91 मतांनी पराभव झालाय. त्यामुळे नागपुरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगताना दिसतोय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, नागपूर जिल्ह्यातील दुसरा निकाल हा शिरसी ग्रामपंचायतचा आलेला आहे. शिरसी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थित नंदा दाभाड दुबके यांनी भाजप समर्थित तारा भोयर यांचा 91 मतांनी पराभव केलेला आहे. त्यामुळे पहिले दोन्ही निकाल हे काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसत आहे आणि कुठेतरी भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे जे नाना पटोले आहेत त्यांचं कुठेतरी वर्चस्व या संपूर्ण विदर्भातल्या प्राथमिक निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुठेतरी पिछेहाट होत आहे. विशेष करून नागपूर जिल्हा हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे आणि ते ग्रामीण भागातलं नागपूर जिल्ह्याचं राजकारण बघतात. अशामध्ये भाजपचा पराभव होणं किंवा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची सरशी होणं निश्चितच हे मनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. पण ज्या प्रकारचे निकाल सध्या सुरुवातीला येत आहेत त्यामधनं कोही तालुक्यामध्ये तरी सध्या तरी आपल्याला काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. इथे काँग्रेसचे विधानसभेचे आमदार राजू आहे. बर तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणार आहोत. नागपूर मधला दुसरा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. पालघर मधल्या काही निकालांसंदर्भातली शहापूर मधला पहिला निकाल समोर आलेला आहे. धसई फरडेपाडा ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आपला वर्चस्व प्रस्थापित केलाय. सुजाता फरडे यांचा या निवडणुकीत विजय झालाय. बाळासाहेबांच्या शिवसेनेनं पालघरमध्ये आपलं खातं उघडल्याचं पाहायला मिळत आहे. विजयी जे उमेदवार आहेत जल्लोष देखील करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. पालघरमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व असणार याची उत्सुकता लागलेली होती. शहापूर मधला हा पहिला निकाल समोर येताना दिसतोय. बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आपलं खातं उघडलंय. धसई फरडेपडा इथून सुजाता फरडे यांचा विजय झालाय. थेट जनतेतून सरपंचाची निवड या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणार आहे. पण आतापर्यंतचे जे निकाल समोर येत आहेत प्राथमिक निकाल आहेत. आणखी काही
जागांचे निकाल येणं अजूनही बाकी आहे, त्यामुळं आताच नेमकं कोणत्या पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित होणार हे सांगणं थोडंसं घाईचं हे ठरणार आहेत. पण आत्ताचे जे निकाल, प्राथमिक निकाल समोर येत आहेत, पालघरमध्ये शहापूरमधला पहिला निकाल समोर आलाय. धसई फरडेपाडा ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. सुजाता फरडे यांचा या निवडणुकीत विजय झालाय. पालघरमधल्या इतरही तालुक्यांमधले जे ग्रामपंचायतीचे निकाल आहेत ते देखील आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे. निकालाची प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकणार आहात. दिवसभर या संदर्भातलं महा कव्हरेज न्यूज 18 लोकमतवर. वेगवान आणि अचूक निकाल न्यूज 18 लोकमतवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ग्रामपंचायतींवर नेमकं वर्चस्व कुणाचं, संध्याकाळपर्यंत याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. मात्र जे प्राथमिक निकाल समोर येत आहेत त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापलं वर्चस्व प्रस्थापित करतोय की काय असंच दिसतंय. शहापूरमधला, पालघरमधला पहिला निकाल समोर आलेला आहे. धसई फरडेपाडा ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आपलं खातं उघडत वर्चस्व प्रस्थापित केलंय. दुसरीकडे नंदुरबारमधले आता एकूण 11 निकाल हाती आलेले आहेत. नंदुरबारमधले अपडेट्स देखील आपण पाहतो आहोत. नंदुरबारमध्ये आपण बघितलेलं होतं भाजप कुठेतरी सरशी आपली साधत होता असं दिसत होतं. मात्र आताचे जे 11 निकाल हाती आलेले आहेत त्यापैकी परिस्थिती नेमकी काय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपला 5 ठिकाणी यश मिळालंय, काँग्रेसला 4 ठिकाणी यश मिळालंय, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना प्रत्येकी एका ठिकाणी यश मिळताना दिसतंय. आतापर्यंत ग्रामपंचायतींचे जे एकूण 11 निकाल हाती आलेले आहेत नंदुरबारमधले, त्यापैकी काँग्रेसकडे 4 ग्रामपंचायती, भाजपकडे 5, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेबांची शिवसेना या 2 पक्षांकडे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अजूनपर्यंत नंदुरबारमध्ये आपलं खातं उघडता आलेलं नाही. ग्रामपंचायतींचा कौल कुणाला याचं महाकव्हरेज दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.